ती आहे लॅव्हेंडर शेती। एक अफलातून प्रयोग। न्यूझीलंडच्या 2-3 शेतकऱ्यांनी मिळून केलेला हा एक आगळा वेगळा प्रयोग। आपल्याकडे जसं आपण पट्टा शेती म्हणतो तशा पद्धतीने वेगवेगळ्या रोजमध्ये पट्ट्यामध्ये लॅव्हेंडरची लागवड केली, वर्षभर त्याला मनापासून सांभाळलं आणि शेतीबरोबर पर्यटनाची जोड दिली। दिवसाला किमान 700-800 पर्यटक इथे येतात आणि त्या लॅव्हेंडर शेतीमध्ये स्वतःचे फोटो काढून घेतात। किती सुंदर दिसतंय। पण फक्त दिसण्यावरच नाही, त्याच्यातून तेल, कॉस्मेटिक्सची म्हणजे सुगंधी द्रव्य अशा कित्येक गोष्टी तयार होतात, त्याची जगभर निर्यातही होते। शेती, पर्यटन आणि शेतीवरील उद्योग आणि त्यांची विक्री सगळ्या गोष्टीचं एकदम जबरदस्त एक उदाहरण बघायला मिळतं, ते न्यूझीलंड मधील एखाद्या छोट्या गावात। आणि म्हणूनच मला असं वाटतंय की मराठवाड्यामध्ये डोंगराळ शेती आहे। डोंगराळ शेतीसाठी असे नवीन नवीन प्रकल्प, त्यामध्ये पर्यटन, ऑर्गॅनिक फार्मिंग आणि त्या कृषी उत्पादनाचा प्रोसेस इंडस्ट्री आणि त्याचं मार्केटिंग, अशा पद्धतीने काही प्रयोग करायला हरकत नाही। विशेषतः आता माननीय नितीनजी गडकरींच्या प्रयत्नामुळे मराठवाड्यातील रस्त्याचं जाळं चांगलं झालंय, त्यामुळे पर्यटक संभाजीनगरच्या एअरपोर्टपासून कुठेही 200-250 किलोमीटर येऊ शकतात आणि अशा प्रयोगाला भेटी देऊ शकतात, ज्यातून पर्यटन, शेतकऱ्याचं उत्पादन आणि शेतकऱ्याचं इन्कम या तिन्ही गोष्टी वाढू शकतात। धन्यवाद।